पुण्यातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लाडकी बहीण योजनेची ही एक जाहिरात केली, परंतु याच जाहिरातीमुळे ते अडचणीत आलेले आहेत. कारण या जाहिरातीतल्या 2 महिलांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या 2 महिला आता आपल्यासोबत आहेत. मावशी, तुमचं नाव काय? भागीरथी कुरणे. आणि तुमचं? नम्रता कावळे. तुमचं नातं काय दोघांचं? मी आत्या आहे, ही भाची आहे. आता तुम्ही तक्रार का दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये? तक्रार दाखल केली म्हणजे आमच्या फोटो या अशा लावलेल्या आहेत, मग त्याच्यामुळं हे का लावल्या म्हणजे तुम्हाला विचारलं नाही? आम्हाला काहीच माहित नाही, त्याच्यातलं काहीच माहित नाही आम्हाला. काय झालं मग हे फोटो छापून आल्यामुळं, सगळीकडे जाहिराती लागल्यामुळं? बदनामी झाली. सगळे विचारायला लागले ना, किती पैसे घेतले, काय घेतले. मिस्टरांना फोन यायले, नातेवाईकांचे, शेजाऱ्यांचे. काय फोन काय येत आहेत की किती पैसे घेतले म्हणून, तुमचा फोटो लागला तेव्हा तुम्हाला पैसे दिले असतील, असं मानसिक त्रास होतोय. परंतु आता ह्या लाडकी बहीण योजनेत जे पैसे मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही काही अर्ज भरलाय? काही फॉर्म भरला नाही, अर्ज भरला नाही, काही केलं नाही. आम्हाला काहीच माहित नाही ह्याच्यातलं, आम्ही ते केले बी नाही काही. तुम्ही भरलाय अर्ज? नाही भरला. नाही भरलेला? काहीच नाही भरला. मग आता हा फोटो नेमका कधीचा आहे, कुठला आहे? काहीच माहित नाही आम्हाला. कधी काढला, कुठून काढला आणि कसा लावला ह्याच्यातलं काही माहिती नाही. तुम्हाला काय आठवतोय तुमच्या जोडीचा असा फोटो कुठं काढलेला आहे वगैरे? नाही आठवत. आठवत नाही. आता काय तुमची मागणी आहे? मागणी काही नाही, हे फोटो लावले का आणि कुणी लावले, कशामुळं लावले, त्यांनी पैसे घेतले असतील, लावले असतील, आम्हाला काही त्याच्यातलं माहीत नाही, आम्हाला काही लाभ झालेला नाही. खरं तर या 2 लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या, परंतु त्यांनी कोणताच लाभ घेतलेला नाही आणि त्यांच्या घरामध्ये वाद सुरू झाले आहेत. वाद नेमके काय होत आहेत आता तुमच्या मिस्टरांसोबत तुमचे? ते म्हणतात तुझेच कसे फोटो लागले, तू पहिले दिले असतील, परत पैसे घेतले असतील आई वडिलांनी, म्हणून वाद होतात. मित्र पण त्यांना मानसिक त्रास देतात, फोन करून पैसे किती घेतले, काय घेतले असं विचारतात. तर या लाडक्या बहिणीला जो त्रास झाला आहे, तर मुख्यमंत्र्यांचे हे दाजी आहेत. दाजी, तुम्हाला त्रास झाला याच्यामुळं तुम्ही त्यांच्याशी भांडणं करताय? साहेब, ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी माझे मित्र पुण्यामध्ये गेले होते, शिवाजीनगर भागामध्ये. त्यांनी मला फोन करून सांगितलं की अशा अशा ठिकाणी वहिनींचे फोटो लागलेले, तर तुम्ही काय पैसे घेतलेले आहेत का ॲडव्हर्टायझिंगचे? तर मी म्हटलं अरे तसं काहीच नाही आहे, कुठं लागलेले? त्यांनी सांगितलं शिवाजीनगर विधानसभाचे जे चालू आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत तुमच्या दोघींचे फोटो टाकलेले आहेत. मग मी शहानिशा करण्यासाठी प्रत्यक्षात घटनास्थळावर गेलो, तर मला बऱ्याच ठिकाणी हे पोस्टर लागलेले दिसले आणि तिथं त्यांनी आमची काही परमिशन घेतलेली नाही आहे किंवा आम्हाला कळवण्यात देखील आलेलं नाही आहे. आणि सरकारने जी योजना केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तुम्ही एकीकडं महिलांना बहीण म्हणून संबोधित करताय, त्यांच्यासाठी जी योजना आणली आहे मी तुम्हाला त्यात काय वाद नाही आहे, पण तुम्ही त्याच बहिणीला सांगत नाही की ताई मी तुझा फोटो लावतोय. तुमचं एक जबाबदार नागरिक म्हणून तुमचं काम होतं की ज्या महिलांचे तुम्ही फोटो वापरणार आहेत तुम्ही त्यांना कळवण्यात यावं किंवा त्यांची परमिशन घेण्यात यावी. मी एक थोड्या वेळापूर्वी आमदार साहेबांचा कुठंतरी इंटरव्ह्यू बघितला. त्या इंटरव्ह्यूमध्ये ते सांगतायत की कुठली तरी एक शटरस्टॉक नावाची वेबसाईट आहे आणि त्याच्यावरनं ते एका एजन्सीला दिलेलं आहे त्यांनी काम, त्यांचं डिझायनिंगचं. त्या एजन्सीनी रीतसर जे काय पेमेंट आहे ते पेमेंट करून ते फोटो डाउनलोड केलेले आहेत. मी आमदार साहेबांना एकच सांगेल, आमदार साहेब तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, एक जबाबदार नागरिक आहात. तुमच्या छत्रछायेखाली पुणे जिल्ह्यातील म्हणजे तुमच्या मतदारसंघातील असतील किंवा इतर मतदारसंघातील तुमच्याकडे एक जबाबदार नागरिक म्हणून माणसं बघतात. तुमचं एक जबाबदारी होती की ते जे तुम्ही फोटो वापरताय ते व्यक्ती जिवंत आहे किंवा मृत आहे किंवा त्या महिलेला काही त्रास होईल का? तुम्हाला सिरियसनेस काहीच नाही. तुम्ही सहज बोलून जाताय की मी कुठल्या तरी एजन्सीला दिलेली आहे आणि ते डाउनलोड केलेली आहे. ही तुमची जबाबदारी झाली का? माझ्या घरामध्ये किंवा इतर, आता माझ्या घरामध्ये कलह होतोय, ह्याचा जबाबदार कोण आहे? तुम्हाला आहे का सिरियसनेस? मला फक्त ज्यांनी फोटो टाकलेले आहेत मला फक्त न्याय पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लाडकी बहीण योजनेत या 2 महिलांचे फोटो या ठिकाणी टाकले, परंतु त्यामुळं या कुटुंबामध्ये एक ग्रहकलह निर्माण झालेला आहे आणि याच निमित्तानं लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सुद्धा
अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.